सगळ्यात लहान असल्यावर किती लाड होतात ना बघा आता की यांचाच किती लाड चालू आहे. सगळ्या बहिणींनी आजूबाजूनी त्याला घोळका केला आणि सगळ्यांचा लाड चालू आहे. माझ्याकडे दे असे त्यांचे भांडणं चालू आहे घेण्यासाठी. तर तुम्हाला वाटत असेल कुठे आलेलो आहेत आम्ही, तर आम्ही आलो आहोत छत्रपती संभाजीनगरला. जिने कियांला घेतलं आहे ना, जिच्या हातामध्ये हिरव्या बांगड्या आहेत, ती आहे माझ्या मोठ्या ताईची मुलगी आणि आज तिचा आहे साखरपुडा. यासाठीच आम्ही आलेलो. सकाळी आम्ही 8 वाजता पोहोचलेलो. आता ते मिनी व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि इथे पोह्यांचा नाश्ता बनवलेला होता, तर सगळ्यांनी इकडे पोह्यांचा नाश्ता चालू होता, कारण घरी कार्यक्रम म्हणल्यावर जेवायला कधी भेटणार यासाठी सगळ्यांचा पोह्यांचा नाश्ता मात्र सुरू होता. पण मी मात्र सगळं कॅप्चर करण्यामध्ये बिझी होते. ही आहे आमची वरमाई. हां हाय गाईज, आज माझ्या मुलीचा ही आहे माझी मोठी ताई आणि आज हिच्याच मुलीचा आहे साखरपुडा. आणि ही माझी मम्मी. तुम्ही तर व्लॉगमध्ये अगोदर पण बघितलंच असेल. इथे सांगत होती, बरेच जण म्हणतात तिचे व्लॉग आम्ही नेहमी बघतो, पण तिला सांगा की आज आम्हाला पण व्लॉगमध्ये घ्या म्हणून. तेच माझ्या मम्मीचं सांगण्याचं काम सुरू होतं. तर मम्मी इकडे भाकरी बनवत होती. आता पोह्यांनीच कुणाचे पोट भरणार, त्यासाठी आईची माया कशी ना, त्यासाठी ने जावं यासाठी भाकरी वगैरे बनवायला घेतलेल्या. पण आमच्या आहोंचं काय पोह्यावरच ताव मारणं चालू होता. त्यांनी अगोदरच पोहे पोटभर खाऊन घेतले की जाऊ दे म्हणे, नंतर काय करायचं आहे. त्याच्यामुळे इथे मम्मीने छान अशा बाजरीच्या भाकरी थापून घेतलेल्या होत्या. आणि आम्ही मात्र आमच्या नवरीला आज पण सुट्टी दिलेली नाही बरं का. ब्युटिशियन आहे ती, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे, त्याचबरोबर हेअर ड्रेसर पण आहे. तर तिच्याकडनं मला पण ॲब्रो करायचे होते आणि ताई पण बसलेली. आणि आमच्या वरमाईलच्या पायाला तर काय दमच नव्हता. हे करू का ते करू, सगळी कामं बघणं चालूच होती. आणि ही माझी 2 नंबरची ताई, तर तिच्या ॲब्रो करणं चालू होता. आणि कॅमेरा सुरू झालेला. आमच्या किट्टूला तर ना सगळं हाय करायचं. फॅमिली एवढी मोठी आहे ना, सगळे एकत्र जमले की लग्न घर वाटतं. आणि आज तर तोच कार्यक्रम होता आणि आम्ही त्यासाठी तयार होणं चालू होतं. आणि म्हणलं चला सगळ्यांच्या फिलिंग बघूया. तुझ्या मुलीचा साखरपुडा आहे, तर तुझी काय फिलिंग आहे, तुला कसं वाटतंय? मला इतका आनंद होतोय की नेल पेंट लावून नवरीबाई, तुमची काय फिलिंग आहे? आज तुमचं स्वप्न पूर्ण होत चालले तर? अच्छा बाई, एवढे नकली ड्रामा करू. मावशीबाई, तुमची काय फिलिंग आहे? मी आल्यापासून लग्नाची तयारी सुरू झाली आहे. तसं पण तू असली की सगळं काही व्यवस्थित होतं. मग बहिणीचं लग्न आहे तर तुझं काय का? माझ्या ताईच्या मुलीचं लग्न आहे. आम्ही आता आमची काही इन्क्रीमेंट झाली आहे. मावशीपर्यंत आता सासूबाई झालोय. तर खूप आनंद होतोय, कारण घरातलं सगळ्यात पहिलं लग्न आहे आमच्या. लहान म्हणजे मुलांमध्ये माझ्या मुलीचंच लग्न असल्यासारखं आहे. ताईची मुलगी तिच्याकडे कमी आहे आणि माझ्या आईवडिलांकडे जास्त राहिलेली, त्यामुळे तिचं लग्न हे ना तर माझ्या वडिलांच्या इथेच होणार होतं. तर सारखं सुपारीचा कार्यक्रम हा तिथेच आहे. आणि खूप मिक्स अँड मॅच अशी फिलिंग झालेली, कारण ताईपेक्षा जास्त तिला आम्हीच सांभाळलेलं आहे. तर एवढी लहानची मोठी झालेली आणि आज तिचं लग्न पण म्हणजे जमला आहे आणि तिला पाहिजे तसा मुलगा पण भेटला आहे. त्यासाठी खूप खुश पण होतं, पण मन पण कुठेतरी जड झालेलं होतं, कारण ती आता म्हणजे जाणार. आणि कसं ना, लग्न झाल्यावरती आपला अधिकार थोडासा कमीच व्हायला लागतो. तर इकडे आमचा चालू होतं सगळं हसी मजाक. आणि तोपर्यंत स्वयंपाक करणाऱ्या बायका पण आलेल्या होत्या, त्यांना काय पाहिजे ते सगळं दिलं मम्मीने. आणि इकडे आहो आणि भैया दोघंजणं मिळून पाहुण्यांसाठी वेलकम ड्रिंक बनवत होते, म्हणजे रसना. तर त्यांचं बनवून झालेलं आणि इकडे नवरी तयार होण्यासाठी आलेली. तर ती ब्युटिशियन आहे, पण कसं असतं ना, स्पेशल डे असल्यावरती स्वतःच्या हाताने स्वतः तयार होण्यापेक्षा दुसऱ्यांच्या हाताने तयार झाल्यावर आणखीन छान वाटतं. त्यासाठी तिची फ्रेंड आलेली तिला रेडी करण्यासाठी. तर सगळ्याजणी अशा तिच्यासोबत बसून हसी मजाक चालू होतं. आणि इकडे स्वयंपाक करणाऱ्या बायका सगळ्या मस्त असा स्वयंपाक करत होत्या. त्या मला म्हणायला लागल्या, अगं तू आमचं काय शूट करतेय? त्यांना सांगितलं मी माझं यूट्यूब चॅनल आहे, त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नवरीचा लुक नवरदेव कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. त्याचबरोबर कार्यक्रम कसा झाला आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत सगळ्या शेअर करणार आहे. तर व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.